शेतकऱ्याला कुठं आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे या उद्देशानं 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी ही दिली जाईल ही मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली होती। आपल्या माहितीसाठी जो आज प्राथमिक अंदाज आहे, खरं तर आचारसंहिता असल्यामुळं काही गोष्टींमध्ये आम्हाला त्याचा उहापोह किंवा खुलासा करता आला नाही, परंतु आचारसंहिता 22 तारखेला ती संपलेली आहे। या बाबतीमध्ये प्राथमिक अंदाज जर घेतला तर साधारणतः राज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना, साधारणतः 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची ही कर्जमाफी दिली जाईल हे सुद्धा आजच्या माध्यमातून सांगतो। आमच्या पाठीमागे मला वाटतं कोणतरी सदस्य म्हणले की ह्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मागचा मला वाटतं आमचे कैलास पाटील साहेब बोलले की 2000 त्यांनी 9चं सांगितलं। 2009 साली आपल्या शासनाने साधारणतः 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। त्यानंतर 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना साधारणतः 50,60,000 शेतकऱ्यांना साधारणतः 24,437 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। आणि 2019 ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती आणि 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजना आणि आता महात्मा ज्योतिराव फुले 2019ची या माध्यमातून साधारणतः या राज्यामध्ये 46,79,000 शेतकऱ्यांना 25,449 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। जर आजच्या या तीनही कर्जमाफीचा जर विचार केला तर त्या निकषाचा जर विचार केला तर ह्या वर्षी दिलेली कर्जमाफी निश्चित प्रकारे माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना एक दिलासा होईल। आणि अजूनही त्यामध्ये काय सूचना आहेत, त्यामध्ये अजूनही अडचणी आहेत, लोकप्रतिनिधीच्या काय सूचना आहेत, शेतकरी संघटनेच्या सदस्यांच्या शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक आपल्या सगळ्यांना एक आश्वासित केलेलं आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यामध्ये तुमच्या ज्या सूचना आहेत त्याचा समावेश करून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण निश्चित त्यामध्ये सुधारणा करून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। खरं तर मी निश्चित प्रकारे आमचे आपले सत्ताधारी सदस्य असतील, विरोधी सदस्य असतील, या बाबतीमध्ये ही वेळ ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे। शेतकरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले आम्हाला विमा मिळाला नाही, आमचं नुकसान झालं आणि तरी आम्हाला विम्यामध्ये आम्हाला त्याचा ह्याच्यामध्ये निकषामध्ये आम्ही बसलो नाही, ही वेळेवर त्यांची मागणी असते। या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सदस्यांना सांगतो आणि मला वाटतं कुठे साहेब मला वाटतं इथं नाहीत, तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहित आहे की अध्यक्ष महोदय की साधारणतः खरीप आपल्या ज्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्यामध्ये 14 पिकांचा समावेश असून रब्बी हंगामातील 6 पिकांना पीक संरक्षण दिले जाते। खरीप हंगाम 2025 करता एकूण 2,407 कोटीचा विमा हप्ता हा आपण तो भरला होता। आजच्या स्थितीनुसार 17.17 लाख शेतकऱ्यांना, पाटील साहेब 17.7 शेतकऱ्यांना 1,582 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 1,523 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत आणि उर्वरित 59 कोटी रुपये रकमेचं वाटप हे प्रगतीपथावर आहे। त्यात काय अडचण नाही, हे पहिलं उत्तर तर ते प्रगतीपथावर आहेत। त्यामुळे एकूण पात्र लाभार्थ्यापैकी आता सध्या साधारणतः 96% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि उर्वरित जे रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळाली त्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे आमचे प्रयत्न लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न चालू आहे। आपल्याला माहिती आहे की बीड प्रमाणे आपण पूर्वी अध्यक्ष महोदय विमा कंपन्यांना प्रीमियम आपण जे देतो आणि नफा जास्त मिळायचा यासाठी बीड पॅटर्न 80-110 मॉडेल आपण सध्या राबवत असल्यामुळं निश्चित प्रकारे विमा कंपन्यांना 20% जास्त नफा कंपन्या आता कमवू शकत नाही। पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी तसेच लोकप्रतिनिधीच्या काही ठिकाणी आक्षेप आहेत, काही अडचणी आहेत, याबाबत सदर प्रकारच्या अनुषंगाने मी आपल्याला एवढं सांगतो की संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आमच्या कृषी विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांना सदर आक्षेपाची पडताळणी करणे आवश्यक ते सूचना देण्यात येतील। पण निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये अजूनही आपल्याला काही गोष्टी विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा आपले कलेक्टर महोदय किंवा आमच्या कृषी विभागाच्या बाबतीत काय करणं गरजेचं आहे या बाबतीमध्ये भविष्यामध्ये त्या केल्या जातील। पण माझ्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याला पीक विम्यापासून तो वंचित राहणार नाही याची काळजी निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग घेईल। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला पुनर्रचित हवामान आधारित